नमस्कार. नमस्कार मॅडम. चांगुलपणाच्या चळवळी अंतर्गत आयोजित फेस ऑफ पॉझिटिव्हिटी या रोज रात्री 8 वाजता चालणाऱ्या उपक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मी सौ प्रणवती यशवंत शितोळे, महिला आत्मनिर्भरता मार्गदर्शक आणि मी आत्मनिर्भर या फेसबुक ग्रुपची संस्थापिका. मला माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक महिलेला मानसिक, शारीरिक, सामाजिक, कौटुंबिक आणि आर्थिक या 5ही स्तरांवरती आत्मनिर्भर बनवायचं आहे. आणि त्यासाठीचीच पहिली पायरी म्हणजे अवेअरनेस, जागरूकता. यासाठी आपण ह्या फेसबुक लाईव्ह सेशनचं आयोजन करत आहोत, ज्या माध्यमातून महिलांचे वेगवेगळे प्रश्न आणि त्याच्यावरचे उपाय याची सविस्तर चर्चा आपण करतो. आणि तुमच्या कमेंट्स मधून मला हे लक्षात येते की हे जे काही आपण सत्राचं आयोजन केलेलं आहे फेसबुक लाईव्ह सत्राचं, ते नक्कीच तुमच्या फार उपयोगी पडतंय आणि त्यातून तुम्हाला प्रेरणा, उत्साह आणि तुमच्या प्रश्नांवरती उपाय मिळत आहेत. माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांच्या संकल्पनेतून साकारलेली चांगुलपणाची चळवळ आणि त्याच्यावर आधारित फेस ऑफ पॉझिटिव्हिटी हे जे 2 उद्देश आहेत. एकतर सगळ्यात महत्वाचं समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं कार्यरत राहणं आणि त्याचबरोबर ही चांगुलपणाची चळवळ जनमानसांच्या मनापर्यंत रुजवणं. तर या चांगुलपणाच्या चळवळी अंतर्गत आपण आज भेटणार आहोत आपल्या कोल्हापूरमधल्या डॉक्टर कविता बमनजोगी मॅडमांना. मॅडम, तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे आपल्या सेशनमध्ये. आणि मला इथे सगळ्या आपल्या मैत्रिणींना सांगायला आवडेल की महिलांचं मानसिक आरोग्य आणि होमिओपॅथी हा विषय आपण आज निवडलेला आहे. कविता बमनजोगी मॅडम या DHMS आहेत आणि गेल्या 26 वर्षाचा त्यांचा होमिओपॅथीचा अनुभव आहे. त्याचबरोबर ग्रामीण आणि शहरी भागातील महिला आणि मुलांच्या मानसिक समस्यांवरती सुद्धा त्या चांगल्या पद्धतीनं काम करतायत. मला खात्री आहे त्यांचा हा जो अनुभव आहे, त्यांची ही जी एक्सपर्टी आहे ती आजच्या सेशनमध्ये मार्गदर्शक स्वरूपात आपल्या सगळ्यांना निश्चितपणे उपयोगी पडेल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनला. मॅडम, तुमची परवानगी असेल तर आपण सुरुवात करायची का? हो, अगदी नक्की चालू करूया. येस मॅम. एक 26 वर्षाचा होमिओपॅथी मधला अनुभव आणि त्याचबरोबर मानसिक समुपदेशक म्हणून पण तुम्ही काम करताय. तर हा तुमचा अनुभव कसा होता? त्यातून थोडीशी ओळख पण तुमची अजून सविस्तर होईल. तर ते सांगाल का आम्हाला? तर मी डॉक्टर कविता राजेश बमनजोगी, गेले 26 वर्ष पूर्ण झालीत माझी होमिओपॅथी प्रॅक्टिसला. तर ह्याच्यामध्ये प्रवास असा होता की स्त्रियांचं मानसिक आरोग्य हे आमच्या दृष्टीने इतकं महत्वाचं असतं की एखाद्या होमिओपॅथिक औषधाची ट्रीटमेंट त्या व्यक्तीला करायची झाली तर त्या औषधापर्यंत पोहोचण्यासाठी त्याची लक्षणं महत्वाची असतात की त्याला काय होतंय, सुरुवात त्याची कशी झाली आणि त्याचा त्याच्या शरीरावर उमटणारा परिणाम. म्हणजे थोडक्यात शरीराचा आणि मनाचा किती जवळचा संबंध असतो हे फक्त होमिओपॅथीमध्येच असतात. एखादी व्यक्ती आपल्याकडे येते त्यावेळी ती काय म्हणते, मला कसं तरी होते. म्हणजे तिला नक्की काहीही होत नसतं, पण तिला असं वाटतं की मनातून मला कसं तरी होते. कसं तरी ह्या शब्दाचाच अर्थ असा असतो की तिची मानसिक शक्ती किंवा मानसिक कुठंतरी तिला एखादी गोष्ट दडलेली असते आणि तिला ती व्यक्त करता येत नसते. म्हणून तिला वाटत असते की आज माझा मूड गेला, आज मला बरोबर वाटत नाही. आणि ज्यावेळी शरीरावर आपण ट्रीटमेंट करतो त्यावेळी ती काय म्हणते की माझा हात दुखतो, पाय दुखतो, ताप आलाय, खोकला आलाय, सर्दी आली, ह्या सगळ्या गोष्टी शारीरिकरित्या तिथे तपासल्या जातात. पण मानसिकरित्या जर तिला चेक करायचं झालं तर ती म्हणते मला कसं तरी होतंय. ह्याच्या मागचं कारण जाणून घेणं गरजेचं असते. आता 26-27 वर्षात आम्हाला हेच अनुभवाला आलंय की आम्ही फक्त होमिओपॅथीचीच औषधं लोकांना देतो, ज्याचा दुष्परिणाम काहीही नाहीये त्या औषधांना आणि मानसिक स्तरापासून ती औषधं काम करायला लागतात. म्हणजे मेंटल डिसीज इज अ कॉज ऑफ ऑल डिसीजेस अशी आमच्या होमिओपॅथीमध्ये एक व्याख्या आहे. म्हणजे सगळ्या रोगांना जन्म देणारी आई म्हणजे मानसिक तिचं जे ओरिजिन असतं ते मनापासून झालेलं असतं. मानसिकता कुठेतरी तिची ढासळलेली असते आणि त्याच्यामुळे तिचं शरीरावर परिणाम उमटत असतात. तर ह्या गोष्टीसाठी तिचा स्वभाव दर्शन आमच्या होमिओपॅथीमध्ये केलं जातं. ती कशी आहे म्हणजे दिसणं नाही इन जनरल, तर तिचा स्वभाव कसा आहे, हसरा आहे, बोलका आहे, एकटी राहायला आवडतं, सगळ्यांच्यात मिसळायला आवडतं, म्युझिक आवडतं का, तिला छंद कुठले कुठले आहेत आणि लहानपणापासून तिच्या शरीरावर झालेले परिणाम. मग ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून आम्ही त्या औषधापर्यंत पोहोचतो. अशी थोडक्यात होमिओपॅथिक औषधाची प्रणाली आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही पेशंटचं विश्लेषण करून औषध देतो. तर मला थोडक्यात असं सांगायचं आहे की स्त्रियांच्यावर जे होणारे मानसिक परिणाम आहेत तर ते कुठल्या स्तरापर्यंत होतात. स्त्री एक अशी आहे की जिला सगळ्या भूमिका पार पडाव्या लागतात आणि त्याचं तिला अगदी जन्मल्यापासून हे एका भूमिकेतून तिला ह्या जावं लागतं. सुरुवातीला मुलगी असते, नंतर आई, बहीण, वहिनी, ननंद, सून
आणि नंतर आई, असं हे सासू, अशा बऱ्याच रोल्स तिला, बऱ्याच भूमिका तिला आयुष्यात पार पडायला लागतात. तर ह्याच्यामध्ये ती बऱ्याचशा अशा दडपणाखाली वावरलेली असते सुरुवातीला, की तिला त्या प्रकारचं जगण्यासाठीचं स्वातंत्र्य बिलकुल मिळत नाही. ज्यावेळी ती लहान असते त्यावेळी तिच्यावर संस्काराचं पगडं असतं आणि त्याच्यातून ती जात असते की असे कपडे घालावे, तसे कपडे घालावे, आपल्या घरात हे चालतं ते चालत नाही, ह्या चालीरीती, रूढी, परंपरा ह्या सगळ्या तिला अंगी बाळगाव्या लागतात. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की तिच्यावर संस्कार करायचे नाहीत तर करायचे. योग्य वेळी योग्य संस्कार ती स्वतःच्या बाबतीत तिच्यात ते संस्काराचे धडे तिला शिकवले पाहिजेत. पण इतकं पण नाही ती ओझ्याखाली दबून जाईल की मुलींनीच असं राहायचं का, मुलींनीच मुळमुळ रडत राहायचं. आपल्यात कसं असतं, मुलग्याला रडलेलं अजिबात चालत नाही, मुली रडल्या तर चालतात. मग का तिला प्रत्येक वेळी असं आपण करतो की नाही हा मुलगा असू दे, त्याला हे घ्यायचं, तुला नाही. आता थोड्या ह्या चालीरीती, रूढी, परंपरा आपण सगळ्या बाजूला टाकलेत कारण आता काळ बदललाय आणि प्रत्येक पॅरेंट्सनी आपल्या मुलीसाठी तिला मोटिवेट करणं, इंडिपेंडंट बनवणं खूप गरजेचं आहे. कुठल्या सगळ्या स्तरावर की तू करू शकतेस. तू आज जगात स्त्री कधीही मागं पडलेली नाहीये, एकटी नाहीये. तिच्यासोबत सगळं काही आहे. तिचे राईट्स, तिचे हक्क तिला मिळालेले आहेत. प्रशासनानं सगळे दिलेत. कायदा तिच्यासोबत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती एक इंडिपेंडंट किंवा एक स्वतःचं व्यक्तिमत्व घेऊन जन्माला आलेली आहे आणि तिला जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. तिच्या कुठल्याही गोष्टीत तोंड मारा तिचा होता कामा नये. ती सामान्य व्यक्तीचं जीवन जगले पाहिजे आणि त्याच्यासाठी घरातल्या पॅरेंट्सनी कार्यरत राहिलं, तिच्यासाठी नेहमी तिला सपोर्ट करणं गरजेचं आहे की तू करू शकतेस, आम्ही तुझ्या सोबत आहोत. तुझ्या कुठल्याही चांगल्या वाईट वेळेला तुझे मम्मी पप्पा तुझ्या सोबत असणार आहेत. फक्त बाळ तू चल, म्हणतात ना फक्त लढ म्हणा, तसं आई वडिलांनी सांगितलं पाहिजे की आम्ही तुझ्या सोबत आहे, तुला काही हवं नको आम्हाला सांग, तुझी शिक्षणाची आम्ही जबाबदारी घेतली, तुला काय पाहिजे ते आम्ही सगळं पुरवतो, पण तू त्या स्तरापर्यंत पुढे जाऊ शकतेस. म्हणजे तुला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, तुला ज्या कार्यक्षेत्रात किती पुढे शिक्षण घ्यायचं असेल ते घे, आम्ही तुझ्या नेहमी सपोर्टला, आम्ही तुझ्या सोबत आहोत. मग बऱ्याचदा असं होतं बाहेरच्यांच्याकडून त्यांना हा सपोर्ट म्हणजे तिला सातत्याने मिळत राहतो. हो यामध्ये अजिबात दुमत नाहीये. पण हो बऱ्याचदा तिचा स्वतःविषयीचाच आत्मविश्वास म्हणा किंवा जागरूकता कुठेतरी कमी पडलेली आपण बघतो दरवेळेला. बघतो मग बरोबर. भले ते मानसिक क्षमतेबाबतीत असेल किंवा शारीरिक क्षमतेबाबतीत असेल. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? म्हणजे महिलांनी आपल्याला जर स्वतः बाबतीत अवेअर व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे किंवा स्वतःच्या क्षमता कशा ओळखल्या पाहिजेत आणि त्याचा यूज कसा केला पाहिजे? तिचा आता क्रीडा क्षेत्रात जर तिला आवड असेल तर ती त्याची प्रॅक्टिस करून तिचा हवा तो वेळ तिने स्वतःसाठी काढला पाहिजे. तिला तेवढ्या वेळात तेवढी प्रॅक्टिस, ऍथलेट्स असू दे, तिला सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये जायचं असू दे किंवा इतर स्पर्धात्मक परीक्षेसाठी जर तिला तयार व्हायचं असेल तर तिने ती वेळ निवडली पाहिजे आणि आपल्या कलागुणांचं प्रत्येक वेळी तिनं दाखवणं, तिच्या कलागुणांना प्रदर्शित करणं गरजेचं असतं की मला हे आवड आहे, मला ती आवड आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं तर घरातल्या पॅरेंट्सनी तिला त्याच्यासाठी तयार करणं हे मात्र पूर्णतः जबाबदारी आई वडिलांची असते. कारण ती मुलगी एकटी स्वतः काहीही करू शकत नाही घरातल्यांचा सपोर्ट असल्याशिवाय. मग बऱ्याचदा असं होतं की नाही तू हे काम करू नाही शकत, तुला हे जमणार नाही, तू फिजिकली वीक आहेस, वीक होशील. मग असं तिला एक प्रकारचा तिच्यावर तणाव जर आला तर ती त्या क्षेत्रातून परत मागं होते. तर तिचा तो पाऊल जे आहे ते मागं पडता कामा नये. तिचं पाऊल हे नेहमी पुढं पडलं पाहिजे. तिनं स्वतः सतत काहीतरी कार्यरत राहिलं पाहिजे. कार्य करण्याची क्षमता, कॅपेबिलिटी ऑफ प्रूव्हिंग, म्हणजे तिला काहीतरी तिचं कॅपेबल आहे, ती ते करू शकते हे तिनं सुद्धा सिद्ध करणं तितकंच गरजेचं आहे. त्याच्यासाठी तिची जिद्द गरजेची आहे. तिनं कुठलंही मनात आणलं तर एक मुलगी किंवा एक स्त्री मनात आणलं तर जग बदलण्याचं सामर्थ्य तिच्या अंगात असतं. आज ज्यावेळी ती कुटुंबाची पूर्ण जबाबदारी घेते त्यावेळी ती आपल्या राष्ट्राची सुद्धा जबाबदारी घेण्याची, पेलण्याची कॅपेबिलिटी तिच्यामध्ये असते. तिच्यामध्ये ते स्किल्स आहेत आणि ती करू शकते. फक्त तिची ती जागरूकता हवी, जिद्द हवी आणि ते करण्यासाठी तिची सततची धडपड हवी. त्याच्यासाठी तिनं त्या गोष्टीसाठी त्याचा पाठपुरावा, त्याचे सगळं हे करणं, कष्ट करण्याची तयारी तिनं दाखवणं तितकीच गरजेची आहे. ते जेवढे आई वडील आपल्याला करतात त्या गोष्टीचं आपण चीज करणं म्हणजे त्याचा मोबदला पुरेपूर त्या वेळेचा फायदा घेणं असू दे,
त्या पैशाचा व्यवस्थित हे करणं गरजेचं असतं आणि तिला त्याप्रमाणे प्लॅनिंग करून तिनं त्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि हल्ली मुली त्या करू शकतात. आता माझ्याकडे येणारे जे पेशंट आहेत तर ते अगदी सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत. एथलेट्स असू देत, सिंगिंग असू दे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असू देत, मला भैयापेक्षा मार्क जास्त असतात असं ज्यावेळी ती सांगते त्यावेळी माझी आणि मान ताट होते, म्हणजे कॉलर ताट होते की मुली ह्या क्षेत्रात हे सगळं काही करू शकतात मुलांच्या पेक्षा जास्त पुढे जाऊन. ही गोष्टीचं एक समाधान वाटतं की मुली हल्लीच्या पुढे चाललेल्या आहेत आणि त्याच्यासाठी त्या नेहमी कार्यरत असतात, जिद्दी आहेत मुली आणि ते करू शकतात. नक्कीच मॅडम. आणि जसं तुम्ही म्हणालात मगाशी, की मन जर आजारी असेल तर शरीर लगेच आजारी पडतं. म्हणजे शारीरिक आजारांचा उगम हो. स्रोत कुठेतरी मनात आहे. तो हो. मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा संबंध आणि त्याचे परिणाम याविषयी काही उदाहरणं देऊन तुम्ही सांगू आता शकाल का? थोडक्यात शरीरावर उमटणारे परिणाम कसे असतात बघा. आता एखाद्या गोष्टीची जी आपल्याला करायची जर आवड असेल तर ते काम आपण कसं करतो, पटकन करतो. आता मलाच क्लिनिकमध्ये जायची आवड आहे तर मी काय करणार, घरातली कामं सगळी पटपट आवरणार, माझं क्लिनिक गाठणार आणि माझ्या सगळ्या पेशंटना अगदी माझ्या मनाप्रमाणे ट्रीटमेंट देऊन त्यांच्यात रिझल्ट बघणार, पॉझिटिव्ह पेशंट कसे बरे झाले ते बघणार आणि त्या करण्यात मला खूप आनंद आहे. म्हणजे मला जे कार्य करायचं आहे ते माझ्या आवडीचं असणार आहे. त्या कामात मी स्वतःला झोकून देऊन ते अचीव्ह करू शकते. म्हणजे मी आज एक सक्सेसफुल डॉक्टर का आहे तर मला ते करायला आवडतं. म्हणून तर मी बरोबर. आज डॉक्टर होण्याचं शिक्षण घेतलेलं आहे. तर मी कशी आहे आता शारीरिकरित्या फिट आहे. मला इतकं काम केलं तरी थकवा का जाणवत नाही. कारण ते माझं काम आवडीचं आहे. मला क्लिनिकमध्ये रोज जायला आवडतं. पेशंटची सेवा करायला आवडते. मानव सेवा हीच ईश्वर सेवा. हे माझं ध्येय मी आतापर्यंत गाठलेलं आहे. आणि मला जो करण्यात आनंद आहे तिथं ती स्त्री कधीही थकत नाही. म्हणून मला असं सांगायचं की आपल्याला जे करायची आवड आहे ती झालीच पाहिजे. पण ज्यावेळी माझं मन थकेल किंवा मला घरच्यांनी सपोर्टच नाही केला, माझ्या सासूबाईंनी किंवा मिस्टरनी, नाही नाही तुला काय जायची गरज नाही, पैसे वगैरे आपल्याकडे भरपूर आहेत, तुम्ही घराच्या बाहेर काय पाऊल टाकू नका, तुम्ही घरच सांभाळ, असं म्हटलं तर मला कसं होईल की शरीर माझं थकून जाईल. रोजच्या रोज तीच काम करायचं, घरातलं काम तर हे सगळ्यांना कॉमन आहे, केलंच पाहिजे. पण ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी मला सिद्ध करायचं आहे. माझी प्रतिमा आज उमटायची आहे समाजामध्ये. मी एक घटक म्हणून मला प्रूव्ह करायचं आहे की मी कुठल्या लेवलपर्यंत आज सक्सेसफुल डॉक्टर बनले व्हायचंय. हे जर करण्याची मला संधी मिळाली तर ते मी घरातलं काम अजून चांगल्या रीतीने करेन. पण जर मला सपोर्टच नाही केलं तर मी शारीरिकरित्या माझ्या हाडं ढिसूळ होतील, माझं शरीर इनऍक्टिव्ह होईल, मी निरुत्साही राहीन, माझा कामाचा ताणतणाव इतका वाढेल की मी सगळ्यांच्यावर चिडचिड करेन. कारण मला आयुष्यात तो टप्पा गाठता येणार नाही ह्याची कुठेतरी खंत लागून राहील. म्हणून असेच मी मनाने खूप दुर्बल होईल. मला कुठल्याही गोष्टीत उत्साह वाटणार नाही, नवीन काही करण्याची क्रिएटिव्हिटी नसणार आहे. माझं ब्रेन थकून जाईल. कारण का मला रोज काहीतरी नवीन करायचं हे मी विसरलेलेच असणार आहे. रोज काय नवीन करायचंय तर घरातली कामं. आज काय करायचंय घरातली कामं. आज काय करायचंय घरातली कामं. ह्याच्यापेक्षा दुसरं काही माझ्या आयुष्यात असणार नाही. मुलांना लहानाची मोठी करा, मिस्टरांचं सगळं करा. मग हे सगळं करता करता मला थोडासा जर कुठेतरी वाव मिळाला, दिवसातले 1-2 तास माझे स्वतःचे छंद जोपासायला किंवा मला कुठेतरी पुढे जायला वाव मिळाला, तर मी मानसिकरित्याही फिट अँड फाईन राहीन, उत्साही राहीन, आनंदी राहीन आणि मी माझा मेंदू तल्लख राहील. कसा तल्लख राहील तर नवीन नवीन रोज काहीतरी करण्याची माझ्यामध्ये धडपड असणार आहे. आणि हे करण्यासाठी आपलं मानसिकरित्या आपण फिट असावं, ह्याच्यासाठी बाकीच्यांनी सुद्धा तेवढा सपोर्ट करणं गरजेचं आहे. आता हेच जर नैराश्य मी प्रत्येक वेळी घेऊन चालले की मला आयुष्यात काही करताच आलं नाही, मी प्रत्येक वेळी मागच राहिले. बऱ्याच माझ्या बरोबरच्या लेडीज, माझ्या मैत्रिणी, माझे रिलेटिव्ह, मी बघते आजूबाजूला जग काय चाललंय, किती पुढे गेलेत, पण मला ते जाता आलं नाही कारण माझ्या घरच्यांनी सपोर्ट केला नाही. ही एक कुठेतरी खंत असते. त्याच लेडीजना आज मी हे पाहते की त्यांची शरीराची झीज व्हायला लागली आहे, स्पॉन्डिलायसिस व्हायला लागलाय, ते नैराश्य बाळगून आहेत, रोज त्यांच्या लाईफमध्ये सुखी नाही आहेत, त्या कुठेतरी दडपणाखाली वावरतायत. काय तर मला आयुष्यात पुढे जाता आलेलं नाहीये, मला आई वडिलांनी एवढं शिकवलं पण त्या शिक्षणाचा मला काहीही उपयोग करता आला नाही. ह्याच्याबरोबर काय होतं तर वारंवार अपमानास्पद बोलवून घेतलं जातं. एक काळ असं असतं की त्यावेळी त्याला घरातले म्हणतात की काही जायची गरज नाही, पैसे वगैरे भरपूर आहेत, आम्हाला तुमच्या पैशाची गरज नाही, तुम्ही घर सांभाळा. पण ज्यावेळी पुढे जाऊन ह्या गोष्टी, मुलं मोठी होतात, मुलं आपापल्या कामात जातात, त्यावेळी तिला एक एकटेपण जाणवायला लागतं आणि त्या एकटेपणाला पूर्णपणे घरचे जबाबदार आहेत असं मला वाटतं. कारण तिला एकटी स्त्री काही करू शकत नाही विदाउट सपोर्ट. तिच्या पार्टनरचा, तिच्या नवऱ्याचा तिला सपोर्ट असणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी ती समाजात वावरते त्यावेळी तिला एक प्रकारचं कुंपण किंवा सुरक्षा कवच देणं गरजेचं असते. तर ते कवच कोणी द्यायचंय तर घरातल्या कर्त्या पुरुषांनी, सासरे असू देत, भाऊ असू दे, मुलगा असू दे,
वडील असू देत किंवा मिस्टर असू देत, मोठे दीर असू देत, त्यांनी तिला सपोर्ट केला पाहिजे की तुम्ही हे करू शकताय, तुमच्या अंगी ते गुण आहेत, तुमच्या अंगी ते स्किल, तुमच्या अंगी ते टॅलेंट आहे आणि तुम्ही त्या स्तरापर्यंत जाऊ शकताय. ही जर भूमिका घरची असेल तर ती नक्कीच गगन भरारी घेऊ शकते आणि एक सक्सेसफुल स्त्री म्हणून तिला या जगात तो मान मिळवायला कुणीही रोखू शकत नाही. मग भले तिच्या आयुष्यात कितीही अडचणी येऊ देत, कितीही कुठलेही नुकसान सहन करण्याची तिच्या अंगी ती शक्ती ती आपोआप तिच्यामध्ये जागृत होते. म्हणून स्त्री शक्तीला का मानलंय तर ती सगळं काही करू शकते, पण तिला थोडस चालना, मोटिवेट, सपोर्ट, रिस्पॉन्स मिळणं गरजेचं आहे. मग अशा लेडीजमध्ये काय होतं, बाहेर पडताच येत नाही किंवा मनसोक्त बोलता येत नाही. बऱ्याच जेंट्सना संशय असतं त्यांचं मन की नाही बायकांनी बाहेर जायचं नाही, हल्ली खूप जग बदललंय, जरा बाहेर गेले, जरा मुभा लेडीजना दिलं की त्यांचे बाकीचे चाळे सुरू असतात, टाइमपास, बिशी करा, मैत्रिणी करा, इकडे तिकडे टाइमपास करा आणि त्यांचं घराकडे पूर्णपणे दुर्लक्ष होईल. ही जी भीती असते पुरुष वर्गाला, त्याच्यामुळे सुद्धा त्या लेडीजना पुढे जायला वाव देत नाही. तर त्यांना आपल्या परीनं त्यांच्यापर्यंत आपले जे विचार आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. तर हे विचार पोहोचवण्यासाठी ती सतत प्रयत्नशील राहिली पाहिजे. म्हणजे आज विषय काढला, परत 8 दिवस सगळं शांत, असं नाही. परत आणि तिनं म्हटलं पाहिजे, अहो ती माझी एक मैत्रीण आहे, तिनं हा टप्पा गाठलाय, आज लेडीज किती पुढे निघाले, मी करू शकते, मला एक संधी तरी द्या. हे जे आहे हे तिचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही सुद्धा कला आहे. ह्याचे परिणाम काय होणार हे नक्की आपल्याला माहित आहे. कारण ज्यावेळी निगेटिव्हिटी शरीरात असणार त्यावेळी ती, ज्यावेळी वय होईल तिचा, ज्यावेळी ती एकटी वाटायला लागेल त्यावेळी तिच्या हाती काहीच नसणार आहे की मी आयुष्यभर काही केलं नाही आणि आता मी एकटीच राहिले. आता इथून वयाच्या 50-60व्या वर्षानंतर मी माझी प्रॅक्टिस कधी चालू करू? मी तर डॉक्टर झाले, पण आता 60व्या वर्षी माझं सगळं एवढं नॉलेज अपडेट करणं मला गरज नाही. तेच जर मी सुरुवातीपासूनच बाहेर गेले, त्यांनी संधी दिली तर ह्या हे करायला खूप आपलं खच्चीकरण होणार आहे, आपल्याला त्रास होणार आहे तो टप्पा गाठायचा असेल तर. पण आपण मात्र सतत ती जिद्द सोडायची नाही. तर प्रयत्न आपण अंगी ठेवायचाच की नाही, मी आज डॉक्टर आहे, आई वडिलांनी शिकवले, मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. मग ह्याच्यात क्लेश, भांडण निर्माण करणं किंवा आपल्या हट्टी स्वभावामुळे आपल्या घरातले लोक दुरावतील असंही आपल्याला करायचं नाही. आपल्याला गोड बोलून आपल्या मनाप्रमाणे जर एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर आपलं मत, आपल्या भावना, आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं असते. मगच ते आपण ध्येयापर्यंत आणि टप्प्यापर्यंत पोहोचू शकतो. मग ह्याच्यासाठी आपल्याला भले काही करावं लागलं तर चालेल. काही म्हणजे कसं असतंय, ज्यावेळी आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही त्यावेळी आपण काय करतो, भांडून बघतो, मिळत नाही, तर शेवटी आपल्याला दुसरा पर्याय कुठला राहिला नसतो. मग आपण काय करतो, आपल्या जवळच्या व्यक्तींना मध्यस्थी करतो, तुम्ही जरा सांगा ना प्लीज. अशी व्यक्ती बघतो की ज्याचे विचार आपल्या नवऱ्याला पटतील आणि नवरा आपला हो म्हणेल या सगळ्या गोष्टींसाठी. मग आपण त्या व्यक्तीला गाठतो. मग त्याच्या जवळचे मित्र असू देत किंवा आपले रिलेटिव्ह असू देत किंवा आपले आई वडील असू देत, आपला भाऊ असू दे, जो ज्याचं स्टेटस, ज्याचं मान आहे आज समाजात, ती व्यक्ती सुद्धा आपले विचार व्यवस्थित पोहोचवण्यासाठी नेहमी कार्यशील असणार. तर हा प्रयत्न मात्र आपण नेहमी आपल्यासाठी केला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, लेडीज असतात त्यांना खूप चांगल्या वातावरणात त्या वाढवलेल्या असतात. अगदी डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, दुसऱ्या डबल ग्रॅज्युएशन, घरात अगदी 4 व्हीलर चालवण्यापर्यंत सगळं. पण ज्यावेळी लग्न होतं त्यावेळी तिथं सगळ्या गोष्टींना प्रतिबंध, आळा बसतो, बाहेर सुद्धा पडायचं नाही. मग त्यावेळी तिची जास्त कुचंबना होते असं मला वाटते. आणि ह्या सगळ्यासाठी मग तिचा राग राग उत्पन्न होतो तिच्यामध्ये. मग एकदा राग उत्पन्न झाला की त्याच्यावर संयम आणि कंट्रोल करणं खूपच अवघड जातं. आता राग जर म्हटलं तर रागामध्ये इतकी प्रचंड पॉवर असते की त्याच्यात क्लेश निर्माण होऊन बरंच काहीतरी विपरीत घडू शकते. मग आपल्याला हे नातेसंबंध दुरावायचे आहेत का? तर नाही. नातेसंबंध आपले कायम टिकून राहण्यासाठी आपण तर प्रयत्नशील असो, पण आपल्या मात्र स्वभावात जरा सुद्धा कटुता किंवा वाईट स्वभाव आपला होता कामा नये. भले हे आपल्या मनासारखं घडायला थोडा वेळ लागेल, पण असं पाहिजे की हा आपल्याला उद्दिष्ट आणि आपलं ध्येय आपल्याला मिळणारच, इतकी पॉझिटिव्हिटी आपल्यात असली पाहिजे. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह माइंड ह्या दृष्टीने खूप महत्त्वाचं. मला असं वाटत नाही की सध्या जेंट्स लोक आपल्याला प्रत्येक गोष्टच आपली डावलतात, आपली ऐकतच नाहीत, आपल्याला अपोज करतात, असं नाही. तर एकाच स्तरावर जाऊन एका ठराविक लिमिट पर्यंत त्यांना असं वाटतं की म्हणते तर देऊया ना एखादी संधी, आणि मग त्या संधीचं मात्र आपल्याला सोनं करायचं असतं आणि त्या स्तरावर आपण पोचतोच. तर नक्कीच. तुम्ही ग्रामीण भागात आणि शहरी भागात देखील म्हणजे महिला आणि मुलांना काउन्सिलिंग केलेलं आहे, म्हणजे हो समुपदेशन केलेलं आहे.
त्यावेळेला तुमच्या लक्षात आलेल्या काही गोष्टी तुम्ही शेअर करू शकाल का इथं? म्हणजे कशा पद्धतीनं ते म्हणजे कोणकोणते प्रॉब्लेम्स त्यांना येतात आणि कशा पद्धतीने त्या त्याला सामोरे जातात? आता कसं असते खेडेगावात शाळा लांब असते, त्यांना येण्यासाठी दळणवळणाचा प्रॉब्लेम असतो की काहीच वाहन नाही किंवा कुणाच्या तरी बाईकवरून जावा, कुठली गाडी आली, एखादी टमटम आली, रिक्षा आली तर ते शेअरिंग सारखं असं जावा. मग किंवा पाऊस वगैरे आला तर त्यांची शाळा चुकते. बरेचदा असं होतं की शाळेत म्हणतात की कंपल्सरी युनिफॉर्म पाहिजे, मग त्या ओल्या कपड्यातील मुलं जात असतात. मग 2-2 दिवस ते कपडे अंगावर ओले तसेच, त्याच्यामुळं त्यांना आजार पण येतं किंवा मग परत ते आजारी पडतात. परत 8 दिवस पुढे शाळा चुकली. मग काय पावसाळ्यात आमची शाळा बंदच असते. मग शाळेपासून ही ज्यावेळी मुलं वंचित राहतात त्यावेळी असा काहीतरी मार्ग काढला पाहिजे की ठीक आहे शाळेचा युनिफॉर्म नसला तरी तुम्ही कलरफुल ड्रेस घालून या, पण शाळेत तुमची उपस्थिती महत्वाची आहे. आणि त्याच्याबरोबर शाळेतल्या शिक्षकांनी पण त्यांना थोडं मोटिवेट केलं पाहिजे किंवा दळणवळणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. शिक्षणाची रुची त्यांच्या मनात उत्पन्न करणं गरजेचं आहे. सगळ्यांची परिस्थिती असतेच असं नाही. घरातल्यांचा काहीतरी परिस्थितीचा दबाव असतो, ताणतणाव असतो, तर त्याच्यातून मुलं मनमोकळेपणे मुलांना संवाद साधता येण्यासाठी शिक्षकाने त्यांना जास्त उत्साहित करणे, प्रेरित करणे, मोटिवेट करणे खूप गरजेचं असते. तर त्याच्यासाठी मुलांच्यात येणारे प्रॉब्लेम बरेचसेच असतात की नाही मला शिकताच येणार नाही, आमची घरची परिस्थिती अशी आहे. मग मुलं त्या परिस्थितीमुळं एका तणावाखाली असतात. मग त्यांना असं वाटतं की काय शिकून होणार आहे, आपण एखाद्या हॉटेलमध्ये वगैरे नोकरी करूया शहरात पाहुण्यांच्याकडे राहून, तेवढे पैसे मिळाले तर आई वडिलांना मी सुखी करेन. माझ्या आईच्या पायात चप्पल सुद्धा नाही, तिच्या पायांना चटके बसतात. की पावसाळ्यात पायात खत होणं हा प्रकार असतो, तर ते खत होतंय, तिच्या पायाकडे लक्ष नाही. किंवा वडिलांची सुद्धा स्वतःच्या पैसे मिळवण्यासाठी किंवा ही जी चणचण होते ह्याच्यासाठी आपण शॉर्टकट म्हणून एखादं काम करूया का. मग अशी मुलं काय करतात, कुठल्या तरी हॉटेलमध्ये जा, कुणाच्या तरी हाताखाली काम कर, गाडी पुसण्याचं काम कर, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीत काहीतरी स्पेअर पार्ट इकडचे तिकडे ठेव किंवा थोडंफार नॉलेज असते त्याच्यात ती करत असतात 8वी-10वीची मुलं सुद्धा. तर त्यांना असं वाटतं की घरातल्या परिस्थितीमुळे आपण हे शिक्षणाचं पुढं घ्यायलाच नको. प्रत्येक जण शिकून मोठा झाला तरी त्याला त्या नोकरीपर्यंत जायला किती मोठा टप्पा गाठायला पाहिजे. आताच आपली एवढी शाळा चुकते. मग बेसिक नॉलेज पासून सुद्धा मुलं खूप वंचित राहायला लागले. तर ते वंचित न राहता शिक्षकांनी त्यांना प्रवृत्त करणं शिक्षणासाठी खूप गरजेचं आहे. आणि लेडीजचं पण असंच होतं की काहीतरी खावा, मॅगी खावा, इकडे तिकडे काहीतरी शॉर्टकट मुलांना खायला दिलं जातं. पौष्टिक असा आहार मिळत नाही, त्यामुळे वरचेवर मुलं किती आजारी पडायला लागले. लेडीजना पण कंबरदुखीचा प्रॉब्लेम व्हायला लागलाय. पूर्वी असं होतं का, अगदी जात्यावर दळून डोक्यावरनं पाणी किती लांब कोसावरून आणून ते सगळं करत होत्या, पण त्या फिट होत्या. मग आता काय चुकतंय का, आता कुठं गडबड दिसते आपल्या आयुष्यात. तर असंच आहे की आपलं पौष्टिक आहाराकडे आपलं दुर्लक्ष होतं. पूर्वी जो आहार असायचा अगदी तो खपली गव्हाच्या ज्या शेवया किंवा शिरा केलेला असतो तो सुद्धा किती पौष्टिक असायचा. आणि आता जा रे 5 रुपयाची मॅगी आण आणि मॅगी वगैरे खायला द्यायचं आणि आपण आपल्या टीव्हीत आपलं लक्ष असतं. मग अशा काहीतरी लेडीजचं दुर्लक्ष होतंय का. त्याच्यापेक्षा उकडलेली अंडी द्या, तेही शॉर्टकट आहे. शेतातल्या भाज्या तुम्हाला अवेलेबिलिटी शहरापेक्षा जास्त आहेत, मग ते तुम्ही उपलब्ध मुलांना का करून देत नाही. स्वस्तही आहे आणि पौष्टिकही आहार आहे. शेंगदाणे आणि गुळ मुलांना देणं गरजेचं आहे. तो तर सहज खेड्यामध्ये अवेलेबल असतो, त्यानं मुलांची हिमोग्लोबिन आणि कॅल्शियम वाढतं. मग ह्या सगळ्या गोष्टीकडे लेडीज दुर्लक्ष का करतायत, तर ते सुद्धा लेडीजनी आपल्या आहाराबरोबर मुलांच्या आहाराचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असंच होतं की संगोपनामध्ये खाण्यामध्ये कुठेतरी गडबडी निर्माण झाली असते आणि त्यांचं आईचं आणि मुलांचं दोघांचंही आरोग्य धोक्यात येत असते. तर तिनं सुद्धा एक फॅमिली म्हणून असा एक संयम राखला पाहिजे की आपला आवाज, आपला चिडचिडपणा आपल्या घरातच, आपल्या व्यक्तीवरच आपल्याला जे काही संस्कार घडायचे आहेत ते घडवले पाहिजेत. अगदी प्रत्येक वेळी असं होतंय की वडील आत येतात ना येतात तोपर्यंत ह्यांचं काहीतरी दिवसभराचं झालेलं सांगणं चालू असते. तर हे बरोबर नाही. गुरु ज्यावेळी घरात येतो त्यावेळी त्याच्यावर पाण्याचा ग्लास देणं, दिवसभर झालेल्या घडामोडी विचारणं, ह्याचा नकळत मुलांच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होत असतो. ज्यावेळी घरातली महिला असते ती रिस्पेक्ट देणार, आदर करणार, त्याच वेळी मुलं करणार. आणि हे आदर होण्यासाठी आईनं आधी आदर काय असतो हा शिकवलं पाहिजे. तिचं वडिलांच्या वरचं तिनं प्रेम व्यक्त केलं पाहिजे. तिनं वडिलांच्या गोष्टी सगळ्या ऐकल्या पाहिजे, तरच मुलं ऐकणार आहेत. आज आईच ऐकत नाही म्हटल्यावर मुलं म्हणणार वडील काय सांगतात, वडील काय सांगतात, त्यांनाच काहीतरी उलट सुलट बोलण्याचे प्रकार होतात. मग ही जे वारंवार होणाऱ्या गोष्टी आहेत ह्याच्यावर आळा बसणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे सुसंस्कारी सुसंस्कृत पिढी ही पुढची तयार व्हायची असेल तर आईनं आतापासूनच आपला आवाज, आपले संस्कार, आपले विचार
आपले मुलांना कुठल्या ध्येय गाठण्यासाठी जे उचलण्याची पावलं आहेत ती व्यवस्थित उचलणं गरजेचं आहे. मग तो आहार असू दे, संस्कार असू देत किंवा परिस्थितीनुरूप बदलण्याचे ते जे विचार असू दे, ते मुलांना व्यवस्थित सांगणं गरजेचे आहे. मग मी शहरात सुद्धा वेगवेगळ्या शाळेत जाऊन हेच काउन्सिलिंग करत असते की काय करायचं आहे मुलींना उद्या शिकून. आज शाळेत आली म्हणून नाही ते प्रकार केले, इकडे गेली तिकडे गेली, शाळा चुकून. आता बऱ्याच मी 2-3 शाळेत असं गेले की तिथं मुलीच हजर नव्हत्या आणि घरात तर सांगितलं की मुली शाळेला गेल्या. एवढ्या मोठ्या मोठ्या ह्या शाळेमध्ये असे जर प्रकार घडत असतील तर त्या संस्काराला त्या कुठंतरी बाधा पोचतीये का? मग ह्याला जबाबदार कोण? शाळेतले शिक्षक, पॅरेंट्स का ती स्वतः मुली? हा मोठा प्रश्न पडतो. मग मी गेले की काउन्सिलिंगसाठी त्यांचे माझे ज्यावेळी जागतिक महिला दिना दिवशी बरेच कार्यक्रम होते 2-3 दिवस, तर त्यांचे मी पॉइंट्स ऐकले. तर त्यावेळी असं काहीतरी मला दिसलं, निष्कर्षाला आलं की हे मुली असे प्रकार करायला लागले. तर मग ह्याला जबाबदार कोण? मुलींना ह्या सगळ्या गोष्टी सांगणं कुणी गरजेचं आहे? प्रत्येक जण आपल्यावरची जर रिस्पॉन्सिबिलिटी ढकलत राहिलं, नाही नाही ते आईचं काम आहे, आई म्हणते नाही नाही शिक्षक मुलगीला शाळेत पाठवणं म्हणजे शिक्षकांचं कर्तव्य आहे की मुलींना कसं वळण लावून. शाळेत ज्यावेळी असते त्यावेळी आमचं काही नाही, मुलगीच व्यवस्थित वागत नाही, तीच मुलगी सुसंस्कारी नाहीये, तीच अशी शाळा सोडून गावभर भटकत असते. मग हे ज्या गोष्टी बोलण्यात येतात त्या गोष्टी बोलण्या बरोबर नाही. प्रत्येकाची जबाबदारी आहे. आज जसं समाज प्रबोधनाचे डॉक्टर, वकील, शिक्षकांची जबाबदारी जशी स्वतःवर घेतली, तशी शिक्षकांची ती जबाबदारी आहे की शिक्षणाचं महत्व पटवून सांगून त्यांच्यावर योग्य ते संस्कार घडणं खूप गरजेचं असते. आता नक्कीच. आपण हा समुपदेशनाचा जो अनुभव तुम्ही सांगितलात हा मॅडम आत्ताच्या पिढीला फार सुंदर आणि अनुसरून असा होता. म्हणजे ही वैयक्तिक कुणाची जबाबदारी नाहीये, तर प्रत्येकाची त्याची त्याची जबाबदारी आहे. मग घरी पालक असतील, शाळेत शिक्षक असतील आणि वैयक्तिक तो मुलगा किंवा मुलगी असेल ज्याच्यावरती आपण ज्याच्याविषयी आपण हे बोलतोय. या तिघांनी जर एकत्र येऊन आपले म्हणजे जे काही आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्या व्यवस्थित पार समन्वय पाडल्या, साधून. तर हो आपल्याला ते जे काही भविष्यातील संकट असतील किंवा काय असतील त्याचा आपल्याला थोडाफार का होईना त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे ते रोखण्यामध्ये आपल्याला यश येऊ शकतं असं हो मला हो वाटतं. हो. आणि आणि त्याचा आपण म्हणजे आजचा विषय जो आपण घेतलेला आहे की हम्म, होमिओपॅथी आणि महिलांचं आरोग्य. हम्म, हे तुमच्या या सगळ्या पूर्ण प्रोसेसमध्ये होमिओपॅथीचा रोल काय येतो किंवा हम्म. होमिओपॅथिक ट्रीटमेंट कशा पद्धतीने केली जाते याविषयी तुम्ही थोडंसं सांगाल का? आता मी तुम्हाला सांगू का, बाकीचा जो आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीचा जो परिणाम आहे तो इतका लेडीजच्या शरीरावर होत असतो. ती सतत ताणतणावाखाली मी सांगितल्याप्रमाणे दडपून गेलेली आहे. मग तिचा जो मानसिक खच्चीकरण होते किंवा तिचा जो बॅलन्स जातोय, तर त्याच्यासाठी तिनं तिच्या नकारात्मक दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह विचाराकडे वळणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तिनं स्वतःसाठी अर्धा तास व्यायामाला काढणं गरजेचं आहे. आता होमिओपॅथीमध्ये आम्ही काय करतो, ज्यावेळी पहिल्यांदा लेडीज आमच्याकडे येते त्यावेळी पहिल्या भेटीत सगळं सांगतच नाही. दुसऱ्या तिसऱ्या भेटीत ती सांगायला लागते की मला हे दडपण आहे, मला हे सिम्पटम्स आहेत, मला झोपच लागत नाहीये, मला राग येतो, इतका राग येतो की मी सतत ताणतणावाखाली असते, वस्तू आपटणे, मुलांच्यावर राग काढणे, अगदी इतकं माझ्या पदरी नैराश्य आले की मला ह्यातून तुम्ही बाहेर काढा, म्हणून मला आज तुमची गरज आहे, म्हणून मी आज इकडे आले. तर ठीक आहे, तू जशी आहेस तसं तिच्या आधी सिम्पटम्स किंवा तिची लक्षणं ऐकणं आमच्यासाठी गरजेचं असते. त्याच्यानंतर तिचं काय होते तर मणके झिजलेले असतात किंवा सतत ती दडपणाखाली ज्या वावरते ना नैराश्य, त्याच्यामुळं बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो. म्हणजे ऍसिड सिक्रेशन म्हणतो ना, ते इतकं प्रचंड प्रमाणात होत असतं. ती बाकी सगळ्यांचं आरोग्य जपता जपता स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णपणे तिने दुर्लक्ष केलेलं असते. मिस्टरना वेळेवर खाऊ द्या, डबा द्या, नाश्ता द्या, सगळं काही व्यवस्थित, मुलांचं व्यवस्थित डबे भरून त्यांना व्यवस्थित जेवण देणं, हे सगळं. पण स्वतःकडे मात्र ती दुर्लक्ष करते. सासू सासऱ्यांची जबाबदारी असेल, घरातल्या बाकीच्यांची जबाबदारी असेल, ती व्यवस्थित पार पडते, पण स्वतःच्या आहाराकडे मात्र तिचं पूर्णपणे दुर्लक्ष असतं. मग अशा वेळी काय सांगणं गरजेचं आहे, तर तिनं आहार स्वतःसाठी एक अर्धा तास वेळ काढणं आणि त्या होमिओपॅथिक औषधापर्यंत आम्ही पोचतो, कारण तिचं पूर्ण विश्लेषण करतो. तिचा स्वभाव कसा आहे, राग कशामुळे येतो, तो राग किती वेळ असतो आणि तो राग ती व्यक्त कसा करते, म्हणजे छातीची धडधड वाढणे किंवा घाम येणं किंवा त्याच्या शरीरावर पडलेले पडसाद. मग ते बीपी वाढण्यापासून ब्लड प्रेशर काही जणांचं वाढण्याचं असं कारण असते की तिचं सततचं येणारं नैराश्य, ताणतणाव, राग हा कुठंतरी फ्रस्ट्रेशन बाहेर पडणं गरजेचं असते. ती कुणाशी शेअर करू शकत नाही, कारण काय इन्फिरियरिटी तिच्यात तयार होते. कुणाला सांगितलं तर लोक बाहेर नावं ठेवतील, मला काय म्हणतील, म्हणून ती कुणाशी बोलत नाही. आई वडिलांना सांगावं तर माझ्या संसारातलं त्यांना सांगून दुःख का द्यायचं, म्हणून ती सतत त्या गोष्टीसाठी दडपणाखाली असते, झुरत असते आणि त्याचा तिच्या शरीरावर झालेला परिणाम असतो. मग तो पित्ताशयाच्या रूपात गर्भाशयाच्या पिशवीला गाठी झालेल्या असू देत किंवा पित्त असू देत किंवा तिचे
हाडांचं ढिसूळ होणं आणि झिजणं असू दे, स्पॉन्डिलोसिस, या 4 गोष्टी प्रामुख्याने बघायला मिळतात मला. तर मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तिने स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. होमिओपॅथी ट्रीटमेंट बरोबर आहार सुद्धा तितकाच गरजेचा आहे आणि नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. नकारात्मक गोष्टी मनातून काढून टाकून तिला सकारात्मक पूर्ण ठेवणं ही खरी आमची जिद्द आणि कसोटी असते. ज्यावेळी पेशंट आमच्याकडे येतो त्यावेळी तिला पूर्णपणे नकारात्मक गोष्टी बाजूला काढून सकारात्मक तिचं व्यक्तित्व, तिचं जी कशी व्यक्ती आहे हिचं प्युअर दर्शन, म्हणजे तिचं पूर्ण गुणांचं विश्लेषण करणं आमच्या दृष्टीने खूप गरजेचं असते. आणि हे केल्यानंतर आम्ही त्या औषधापर्यंत पोहोचतो आणि ज्यावेळी ते तिला औषध देतो त्यावेळी ती पूर्णपणे बरे होते. म्हणजे होमिओपॅथीचा एक सिद्धांतच असा आहे की त्यांचे मानसिक विचार आधी किंवा मानसिक स्वभाव तिचा जो आहे त्याचं दर्शन व्यवस्थित करून मग त्याचा अनुरूप औषध देणं गरजेचं आहे. आणि तसं ज्यावेळी आम्ही औषध देतो त्यावेळी पूर्णपणे पेशंट बरा होतो. म्हणून होमिओपॅथीचा खूप शरीराच्या पेक्षा मनाचा विचार आधी केला जातो. शरीरावर तर आपण औषध देतो, ब्लड प्रेशर वाढलं म्हणून गोळ्या सुरू करणं, पाय दुखत असला म्हणून पेन किलर्स देणं, पण मनाचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. राग काय येतो तिचं त्याच्यात काउन्सिलिंगच्या वेळी सांगणं की ठीक आहे, तुझं बघण्याचा दृष्टिकोन जगाकडचा तू बदल, रागावर नियंत्रण कर, संयम ठेव, तू ज्ञानी आहेस, तू हुशार आहेस, तू सुसंस्कृत आहेस, तुझ्यावर झालेले संस्कार घ्यायला तू पुढचा अगदी महत्वाचा टप्पा गाठू शकतेस. हे मोटिवेट करणं डॉक्टरांचं खरंच खूप मोठं कर्तव्य आहे. आता समजा आज एक माझ्याकडे पेशंट आले, तर कोविडचं तुम्ही चाललंय बघताय, तर अशा वेळी जर पेशंट एखादा आज पूर्ण लक्षणे कोविडची दिसली आणि मी त्यांना औषध दिलं आणि सांगितलं की पटकन जाऊन तुम्ही स्वॅब घ्या, तर तो स्वॅबचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी येईपर्यंत माझी झालेली घालमेल, माझी झालेली जी धडधड आहे, माझं वाढलेलं जे बीपी आहे, ते मी माझ्या मनाला सांगून त्याला हळूवारपणे गोंजारून सांगून संयम ठेवून ज्ञानाचा उपयोग करून, म्हणजे मी काय एक्सेप्ट करते की ह्या व्यक्तीला समोरच्या स्वॅब दिलाय, असेलही कदाचित पॉझिटिव्ह, पण माझं आज काय कर्तव्य आहे, त्या पेशंटला बरं करणं. घाबरून गोंजारून पॅनिक होऊन जाणं काही महत्व नसतं. मग तुम्ही डॉक्टरच का झाला, असं हे पुढचं. तर डॉक्टरांची एक मेन त्याचा स्वभाव किंवा त्याच्यात तो गुणधर्म असावा लागतो की काही झालं तरी ह्या गोष्टीला सामोऱ्या जायचं, स्वतःचा संयम न जाऊन देता, पॅनिक न होता त्याच्यावर उपचार करायचे. मग दुसऱ्या दिवशी रिपोर्ट येईपर्यंत आपण संयम ठेवायचा, थांबायचा. ठीक आहे, परिस्थिती मी स्वीकारली की जरी तो पॉझिटिव्ह असेल तरी आपण त्याला उपचार देऊन बरं करायचंय, भले मला तिसऱ्या दिवशी माझा स्वॅब द्यायला लागला तर चालेल. हे महामारीच्या काळामध्ये कुणाचाही संयम न जाता आधार देणं, योग्य प्रकारे मार्गदर्शन करणं, औषधोपचार करणं, योग्य वेळेला त्याला ऍडमिट करणं किंवा स्वॅब देण्यासाठी प्रवृत्त करणं खूप गरजेचं आहे. हल्ली काय होतं की स्वॅब दिलं की मी पॉझिटिव्ह येणार, मला ऍडमिट केलं की माझ्या जीवाला धोका. तर तसं नाहीये. लवकरात लवकर जर आपण हे आपली लक्षणं डॉक्टरांना सांगितली तर डॉक्टर आपल्याला त्याच्यावर उपाय सांगतात ऍडमिट होण्यासाठी. ऑक्सिजन लेवल बघून काही जे असलं तरी यातनं आपण पटकन बाहेर पडू शकतो. तेच 4-5 दिवसाचा कालावधी जास्त करत बसलो तर ते सिम्पटम्स, ती लक्षणं आपल्याला फुफ्फुसापर्यंत जाऊन आपली कार्यक्षमता आहे ती ढासळली जाते, ती वीक होऊन जाते. तर असं न होऊन देता, न घाबरता आपण सावध आणि सतर्क राहणं गरजेचं आहे. फक्त ह्यामध्ये पॅनिक, मनाचा संयम जाता कामा नये. आता काय करतो आपण, पेशंट क्वारंटाईन झाले असतात, पॉझिटिव्ह झाले असतात, त्यांचं मनाचं खूप पच्चीकरण झालं असतं, तर त्यातून त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. ठीक आहे, या महामारीतून तुम्ही बाहेर पडणार, मग ह्याच्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी जर शासनाला आणि प्रशासनाला जबाबदार ठेवत असता तर दुसऱ्यांना दोषी ठरवून किंवा दुसऱ्यांच्याबद्दल चुकाच नेहमी काढत बसलो तर आपण यातून वाचणारच नाही. तर आपलं काय कर्तव्य आहे, तर आपण मास्क सॅनिटायझरचा उपयोग करून सगळ्यांना ह्याच्याबद्दलची जागरूकता करून देणं गरजेचं आहे. मग ते आपल्यापासूनच आपण सुरुवात करूया की आपण कुणाच्या संपर्कात यायचं नाही, गरजेशिवाय बाहेर पडायचं नाही, मास्क लावायचं, सॅनिटायझर काटेकोरपणे दिलेल्या शासनाचं पालन करायचं. मग तुम्हाला कुठलाही व्हायरस तुमच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. आज कुठलाही व्हायरस असा आलेला नाहीये जो मला इन्फेक्ट करेल. एवढी जर तुमच्यात प्रचंड कॅपॅबिलिटी आणि पॉवर जर असेल तर तुम्हाला कुठलाही व्हायरस कुठल्याही स्टेजला जाऊन कधीही डॅमेज करू शकत नाही. त्याच्यासाठी फक्त आपण पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. मीच काटेकोरपणे नियमांचं पालन करणार आणि ह्या गोष्टीला सामोरे जाणार, कुठलीही मती गोष्ट असू दे, आणि सगळ्यांना आधार देतच आपल्याला पुढे जायला पाहिजे. समाजात खूप अशा गोष्टी होतात पण त्यांना सपोर्ट देऊन एकमेकांचा हात धरूनच आपण पुढे गेलो पाहिजे. नक्कीच मॅडम, हीच सकारात्मकता आणि हीच सृजनशीलता आणि सर्वसमावेशकता घेऊन आपण चांगुलपणाची चळवळ सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रत्येक व्यक्तीचं, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचं सहभाग असणं हे तितकंच महत्वाचं आहे. तो चांगुलपणाच्या चळवळीमध्ये सहभागी व्हायला पाहिजे किंवा चांगुलपणाची चळवळ याविषयी तुम्ही तुमचं काय मत व्यक्त कराल?
मला आता असं सांगायचं आहे की आपल्यामध्ये जे असणारे गुणदोष असतात तर त्याचा आपण स्वतःच आधी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. दुसऱ्यावरच प्रत्येक गोष्ट दोषी ठरणं, दुसऱ्याबद्दलच वाईट बोलणं हे बरोबर नाही. त्याच्यातले चांगले गुण सुद्धा आपण घेणं गरजेचं आहे. तरच आपण ही चांगुलपणाची चळवळ सक्सेसफुल करू शकतो. तर चांगुलपणा म्हणजे काय असतो? तर आपण माणसाने माणसासोबत माणसाप्रमाणे वागणं. म्हणजे कुणाचाही समोरची व्यक्ती असली तर तिचा अपमान नाही करायचा, तिची प्रतिमा ओळखायची. मग तो गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे, आधी तो माणूस आहे म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मग तो सफाई कर्मचारी असू दे, डॉक्टर असू दे, इंजिनियर असू दे, वकील असू दे किंवा भिकारी असू दे. हा, तर त्याच्यासोबत आपण एक माणसाप्रमाणे समोर जायचं, त्याला ती ट्रीटमेंट द्यायची आणि मग नंतर तुम्ही बाकीच्या गोष्टी करायच्या. तर हा तुमच्यातला चांगुलपणा आधी जागृत करा असं म्हणायचंय. तुम्ही किती चांगले आहात हे सगळ्यांना दाखवा. मग ती समोरची व्यक्ती कितीही वाईट असली तरी ती सुद्धा तिच्यात बदल घडवून आपल्यासारखं वागू शकते. तर सगळ्यांना मला हाच संदेश द्यायचा आहे की दुसऱ्यांचे वाईट गुण बघण्यापेक्षा मी कशी चांगली हे दुसऱ्यांना दाखवून दे. सगळ्यांना तेच मला आता म्हणायचं की बरेच लोक चांगले वाईट विचार आपल्याबद्दल तर्कवितर्क करत असतात. तर माझी समाजात आज जी प्रतिमा आहे ती त्यांच्या नजरेत भरण्यासाठी मला चांगलं वागलंच पाहिजे, मला चांगलं वागायलाच पाहिजे आणि मला एक सुसंस्कृत आणि सतर्क नागरिक होण्यासाठी मला चांगुलपणाची चळवळ यशस्वी केली पाहिजे. प्रत्येक माणसाने प्रत्येक माणसासोबत चांगलंच वागलं पाहिजे. चांगलं वागणं ह्या गोष्टीत इतका अर्थ दडलेला आहे आणि तो प्रत्येकाला समजून घेणं गरजेचं आहे. आज मला खूप छान वाटलं इथे की माझे विचार तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा एक प्लॅटफॉर्म मिळाला. शितोरे मॅडम आणि माननीय मुळे सरांनी आणि चांगुलपणाची सगळी टीम आहे यांनी सगळ्यांनी आज इथं बोलवलं. मला खूप सुंदर वाटलं आणि ह्या चांगुलपणाच्या चळवळीत मी प्रत्येक वेळी भाग घेईन आणि तुम्हाला सपोर्ट करत जाईल आणि मला खूप आनंद होतोय आज प्रोग्राम. येस, थँक्यू सो मच मॅम. तुम्ही इथं आलात आणि अतिशय सकारात्मकता आणि ऊर्जेनं भरून गेलेलं आजचं आपलं हे सेशन झालं. मानसिक असेल, शारीरिक असेल किंवा सामाजिक असेल, तिन्ही पद्धतीने एका माणसानं जबाबदार नागरिक म्हणून कसं राहिलं पाहिजे, आताच्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये काय काय काळजी घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर आपली मानसिकता कशी सकारात्मक ठेवली पाहिजे याविषयी तुम्ही अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मॅडम. मला कधीही कुठल्याही शंकेचं निरसन असू दे, तुमचे काही प्रश्न असू देत, मला कधीही फोन करून मी तुम्हाला होईल तेवढी मदत प्रत्येकाला करण्याची माझी आतापर्यंतची कपॅसिटी, माझा स्वभावच तसा आहे. त्याच्यामुळे आज आयुष्यात मी या स्तरावर आहे, खूप आनंदी आहे, खूप समाधानी आहे आणि मला समाजासाठी काहीतरी केलेल्याचा जो आनंद आहे तो आनंद मी कुठल्याही पैशात किंवा त्याची बरोबरी कशासोबतही करणार नाही. त्याच्यामुळे माझा राजारामपुरीत 8व्या गल्लीला, मंगळवार पेठेत राम गल्लीमध्ये आणि साने गुरुजीमध्ये असं 3 ठिकाणी आमचे 3 ब्रांचेस आहेत होमिओपॅथी. तर तुम्ही आम्हाला कधीही कुठेही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी बऱ्याचदा असं होतं की माझा सल्लाही पहिल्या व्हिजिटला अगदी मोफत असतो. माझ्याकडून होमिओपॅथी ट्रीटमेंट करता आली तरच माझ्या त्या होमिओपॅथी औषधाचे आम्ही चार्जेस घेतो. आमच्या दोघांचंही तसंच आहे की मानव सेवा हीच ईश्वर सेवा. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी काहीही तुमची असो, कोणतीही अडचण असू दे, फोनवर प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या मी तुम्हाला ती तुमच्या उपयोगाला पडेल आणि ज्यावेळी मी तुमच्या उपयोगाला पडेल तोच माझा मोठेपणा असणार आहे आणि मला तो अभिमान तो हे असणार. नक्कीच नक्कीच मॅडम. जर तुम्ही जो 2 वेळा शब्द महत्वाचा वापरला, मानव सेवा हीच ईश्वर सेवा आणि प्रत्येकाने हेच सांगितलेलं आहे. जे काही संत महात्मे आतापर्यंत होऊन गेले त्यांनी हेच सांगितलं की माणसामध्येच देवाला शोधा आणि माणसाची सेवा ज्यावेळेला तुम्ही कराल ती देवापर्यंत निश्चितपणे पोहोचते. आणि गेले वर्षभर आपण बघतो की कोरोना योद्धा म्हणून काम करणारं पोलीस प्रशासन असेल, शासन असेल, डॉक्टर्स असतील आणि आज ज्यांचा दिवस आपण साजरा करतोय जागतिक परिचारिका दिन, त्याही अत्यंत तन्मयतेनं आणि काळजीपूर्वक सगळ्या आपल्या कोरोना पेशंट असतील किंवा बाकीचे पेशंट असतील यांची काळजी घेत आहेत. तर जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा इथं मी सगळ्या आपल्या नर्सेसना देते आणि आजचं सेशन आपलं इथं थांबवते. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच ऑल.